या अपघातांवर प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न जोगेश्वरीच्या ढोलताशा पथकानं केलाय। जोगेश्वरी रेल्वे स्टेशन बाहेर प्रवासादरम्यान आपली सुरक्षा कशी करावी असा संदेश या पथकाद्वारे देण्यात आला होता। या पथकाच्या सदस्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने। मुंबईची असलेली गर्दी आपणा सर्वांनाच ठाऊक आहे। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे आता आपल्यासाठी सुरक्षित आहे का, हा एकच प्रश्न आपल्या सर्वांसोबत समोर पडलेला आहे। त्याच्या नेमकी संकल्पना काय होती? संकल्पना म्हणजे आम्हाला एक जनजागृती करायची होती। जनजागृती करायची कशी, त्याचं साधन म्हणून आम्ही ढोलताशाची निवड केली। हे साधन थोडं वेगळं होतं, फ्लॅश मॉब होतात, पण इतरांपेक्षा वेगळं करण्यापेक्षा संदेश पोहोचवण्याचं डायरेक्ट संदेश पोहोचवायचा असेल तर हे आम्हाला संदेश ढोलताशा हे चांगलं साधन वाटलं। मुंबईत खूप सारे इश्यूज आहेत, स्त्रिया सुरक्षा म्हणा किंवा स्वच्छतेचा, पाण्याचा, मग त्यामध्ये रेल्वे ॲक्सिडेंट हाच विषय का निवडला? रेल्वे ॲक्सिडेंट असं काय म्हणता आलं तर आम्ही ज्या विभागात राहतो ह्या विभागात सर्वात जास्त अपघाताचं प्रमाण आहे जोगेश्वरी विभागामध्ये। म्हणून आम्ही असं ठरवलं की पहिला आम्ही जो इश्यू आहे तर आम्ही हा रेल्वे अपघात घेऊया, म्हणून आम्ही रेल्वे अपघात हा विषय घेतला। आपल्यासोबत काही मुली पण आहेत ज्यांनी या ढोलताशा पथकामध्ये भाग घेतलेला आणि त्यांनी सुद्धा जनजागृतीसाठी लोकांसमोर त्यास पुढे आलेल्या। कसं वाटलं ह्याच्यामध्ये भाग घेऊन? हे भाग घेऊन खूप आनंदही होते आणि सर्वांपुन्हा आमच्या थ्रूने सगळ्यांना समोर संदेशही पोचतोय की अजून जनजागृती करू शकतो आम्ही। आता या पुढेही आम्ही अशीच जनजागृती करू शकतो आम्ही। त्याच्यात किती फायदा होतो अशा जनजागृती मोहिमेचा? कितपर्यंत फायदा होतो? कसा रिस्पॉन्स मिळतो लोकांना? रिस्पॉन्स फारच छान होता। म्हणजे आम्ही जसा विचार केला त्यापेक्षा रिस्पॉन्स खूप छान होता। लोकांना क्युरिओसिटी होती नक्की काय चाललंय, आणि ह्या माध्यमातून संदेश पोहोचवणं एक थोडी वेगळ्या संकल्पना होती, ती आणि सक्सेस झाली। तुमचे पुढचे कार्यक्रम काय असतील? पुढचे आम्हाला जे बाईक्सवर आहेत, हेल्मेट, विदाऊट हेल्मेट किंवा बाईक ॲक्सिडेंट, याबद्दल आम्ही जनजागृती करायचा विचार करत आहोत। तर आपल्यासोबत होते ढोलताशा पथकाचे अध्यक्ष तेजस देशमुख आणि त्यांचे सहकारी। एखाद्या इश्यूमध्ये ज्या तरुण मंडळी सहभाग होते तेव्हा तो इश्यू हा नक्कीच आपल्याला कुठेतरी एक सोल्युशन घेऊन येतो। त्यामुळे नक्कीच या ढोलताशा पथकाने केलेली जनजागृती मोहीम ही महत्त्वाची ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट शरणसह ज्योत्स्ना गंगणे, TV9 मुंबई।